हत्या प्रकरणी 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यात. आरोपी सोनू जाधव, आनंद कपड्यांचा आत्मसमर्पण. बुलढाणा शहरात रॅलीत घडलेल्या हत्या प्रकरणी 2 आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. सोनू जाधव आणि आनंद कपडे यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले असून गेल्या 2 दिवसांपासून पोलीस त्यांचा शोध घेत होते. या प्रकरणी बुलढाणा शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मृतकाच्या नातेवाईकांनी आरोपीला तत्काळ अटक करून ताब्यात देण्याची जोरदार मागणी केली होती. यामुळे बुलढाणा शहर पोलीस स्टेशनसमोर नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. दरम्यान ठाणेदार रवी राठोड यांनी नागरिकांना शांत राखण्याचे आवाहन केले. कायद्याच्या चौकटीत राहून योग्य कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. सध्या दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्यांना लवकरच न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. दिवसापूर्वी इथे एक हत्या घडली होती. त्या हत्येच्या अनुषंगाने बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल केल्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक श्री तांबे साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये आरोपीला अटक करण्यासाठी तात्काळ पथके तयार करण्यात आली. त्या पथकाने ह्यातील जो आरोपी आहे त्याला शोधण्यासाठी भरपूर प्रयत्न केले आणि त्यानंतर आम्ही 2 आरोपींना ताब्यात घेतलेले आहे. उद्या मान्य न्यायालयासमोर त्यांना हजर करून आणि पुढील तपास आम्ही करू. मी हे जाणतो की हत्यामध्ये जो मरण पावलेला आहे त्याचे घरचे आणि त्याच्या वार्डातले लोक त्यांच्या मनामध्ये आरोपीबद्दल फार आक्रोश आहे. माझं ह्या नुकसानापायी म्हणजे ज्या परिवाराला हे नुकसान झालेलं आहे त्यांच्या प्रती आम्ही सजग आहोत. माझं हेच आव्हान राहील की आपण कायदा हातात घेऊ नका. पोलिसांना तपास कार्यामध्ये मदत करा. पोलिसांना तपास कार्यामध्ये काही अडचण निर्माण होईल असे कुठलेही कृत्य करू नका की जेणेकरून तुम्ही कायदा हातात घ्याल आणि तुमच्या विरुद्धच गुन्हे दाखल होतील. मला आरोपींविरुद्ध पुरावे गोळा करू द्या, तपास करू द्या आणि कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. शांतता राखा. हेच मला सर्वांना आव्हान आहे.